पूजा, अय पूजा, कोण? अगं कोण काय? कुठे गेली? अगं आई तू? गवची बाई ग, कशी आहे? मी बरी आहे, तू? मी पण बरी आहे. असं अचानक येणं केलं, फोन नाही केला, काही नाही मला. हाय का आता तुला सांगाय फोन करून यायचं वे? तसं नाही ग, मग मी काहीतरी तयारी केली असती ना. बरं चल घरात, मी चहा पाणी करते. अगं ते चहा पाणी होतच राहील. हे काय तेव्हा मी गाडीतून तर आली. ते तुझं नवरा कुठे? हाय की घरात? हाय. आणि सासरी असतील रानात. राहत होय. पर ठीक आहे, मग थांबते मी त्यांना येऊस तर. आता इथं बाहेर कुठं थांबते? घरात चल, येतील ना ते. अगं नाही, त्याला काही बरं हवेला बरं वाटते जरासं मला. तर ऐकायचीच नाही बाई. अगं बाकीचं जाऊ दे, तुझं काय चाललंय? माझं सगळं आरामात चालू आहे. आणि ते वावरात गेलं तर तू नाही गेली त्यांच्या संग? तो आवरतलं काम मी करायचं काय? तू काय बोलती? काय हो? असं ना तिथंच, ते पण मी सापडून देऊ का तुम्हाला? आकलीचा भाग नाही अजिबात. माझी आई आली, या बाहेर. विचारले सांगायचं कुठं? असंच बाई, आई काही सगळं विचारतात, बोलले असते. बर. अरे सासूबाई, कसे काय जावई म्हणता? बापू? एकदम छान. काय म्हणतो तुम्ही? मजेत. बरोबर. कधी आल्या? हे काय एवढं तर चालले आताच. काय चाललंय बाकी? काय नाही, चाललो होतो रानातच. अगं बाई, महिला घेऊन जाता वय? तिला नाही, तिला थोडं घरात काम आहे त्यामुळे तिला नाही. अगं जायचं सासऱ्यांसंग, तेवढंच एकाला दोघं असलं जरा मदत होती. करता की ते? तुला काय त्याचं पुळका आलाय? आई करतात ना ते काम, मी घरातलं करते. नाही होत माझ्याकडून शेतातलं काम बी. आता इथंच उभी राहणार आहे का तू पण? का चल ना घरात. नाही येते म्हणले मी, पण ते बरं आहे का, मी काय म्हणतो, मला भूक लागली, आपण जेवायला बसूयात, चला. हा, भूक लागली. गिळायला बरं लागतंय. काम करून या पहिले, मग भेटन जेवायला. नुसतं गिळायला लागतंय, काम धंदा नाही, काही नाही. आणि शेतात घड्या घालून जातं कोणी एवढं तयार होऊन? वेळ बघावं लागते, जेवणाची सुट्टी करावं लागते गाड्यांची. आणि एवढे चांगले कपडे घालून चालले का धुवायला? मला धुवावं लागतंय ते. अगं शांत हो. काय शांत हो आई? शेतात असे कपडे घालून जाता का? यांना ना समजून सुद्धा अक्कल आली नाही. मी तर पार वैतागले यांच्या पुढं. जाऊ दे, त्यांना जेवायला भूक लागली असेल तर दे. काय काम केलंय सकाळपासून? विचार बरं. जेवायला भूक लागलीये. नाही, जाऊ दे, मी खाईल बाहेर काहीतरी. खाईल बाहेर आले, पैसे आले तुमच्याकडे नाही का? पडेल ते घरा शिळे तुकडे ते खा. ठीक आहे, खातो. अगं काय बोलती? बरं वावरात चालले तर चला ना, ते शिळे तुकडे राहिलेत तर खाऊन घ्या तुम्ही पण. माझी आई कशाला शिळे तुकडे खाईल? ठीक आहे, माझी आई. तुमची हिंमत कस काय झाली अशी बोलायला? नाही, माझी ऐकेल, माझी ऐकेल. जास्त तोंड चालू नका तुम्ही बरं का, मी तुम्हाला सांगून ठेवते. नाही तर माझी इतकी वाईट कोणी नाही. मग ठीक आहे, जा ना मग शेतात. आता जातो. मी काय म्हणते, शेतात जाण्यापेक्षा कोणत्या तरी गाडीला सांगा, तुमच्या आई वडिलांना सांगा. कवर आता उन्हाचं थांबतात रानात, आहे का नाही? बोलून काय इकडं गडीबिडी नाही कोणी, हाकलून दिले मी सगळ्यांना. का म्हणजे घरात आहेत ना एवढे लोक मम्मी, मग कशाला शेतात माणसं ठेवायचे आणि पैसे देत बसायचे? बरोबर आहे मग तुझं पण त्यांच्याच्याने होणार आहे का काम? मस्त होतंय बाई, सगळं होतं त्यांना. नाटक करायचे उगाच. आता काय, घरातलं सगळं हे काम करते त्यामुळे ते करतात. ही सगळे धुणे भांडे झाडणं, स्वयंपाक पण करते. खूप चांगला स्वयंपाक करते बरं का तुमची मुलगी. म्हणजे अगदी तुमच्या इतकं नाही, पण करते त्यातलं काय बऱ्यापैकी. नाही तसं नाही, तिकडं कामाची सवय नव्हती ना तिला. तरी करते आई मी इथं सगळं धुणं भांडे स्वयंपाक पाणी सगळं करते, तरी यांना हे होत नाही. ठीक आहे, मी येतो, जाऊन येतो. अहो कशाला, थांबा ना, त्यांनाच बोलून घेतलं असतं इकडं. तुला काय पुळका आलाय आई एवढा? तू मला भेटायला आले की त्यांना भेटायला आले? चल म्हणते, तुला घरामध्ये राहिली बाहेर उभी इथं. अगं मी असं म्हणत होते की त्यांना येऊ दे, भेटलं बरोबर नाही वाटत ग. आता येईन बाई त्यांना. मला भेटायला आली ना? अगं बाई तुला त्यांना बरोबर वाटायचं का प्रश्न? मला भेटायला आले तू, चल घरात. ठीक आहे, हरकत नाही, चल. हा जा तुम्ही. अहो चल ग आई, सरका ना बाजूला. चल बोल, काय खाणार तू? बस चल बाई, आलेच तर आपण सगळे कांदे गोळा करून झालेत ना आता. हे कोणाची गाडी हो? याई बो आलेच वाटतं. आहे का? हा, त्यांच्या वालीच गाडी. चल बाई, दिवसभर त्या वासाने डोकं बांधून गेलं गड्या माझं. काय नाही, अयो सुनाल चहा सांगू? सांग बाबा, काहीतरी सांग. सुन बाई, अगं चहा आणती का? बसा इथं जर शिक, मग हात म्हणलं तर परत रानात जायचं.
आता संध्याकाळी दारे आपल्याला धरावं लागतील ना. आणि मग काय करता तोंडात पाय धुवून आता. काय म्हणता आत्या? चहा आण ना बाई. लगेच चहा पाहिजे का तुम्हाला गिळायला? आता झालं काम वावरातलं? थोडं काम केलं नाही तर लगेच तुम्हाला चहा पाहिजे. अगं आले होय. हा ये बाई. बरे आहेत का? हा बऱ्यात का तुम्ही? मी बरी आहे. बसा. अगं दिवसभर काम केलंय ग त्या वासाने लय असं डोकं पार दुखू राहिलंय त्या कांद्याचे. तुम्हाला थोडं काम केलं ना आत्या, तुमचं एवढं दाखवायचंय, एवढं करायचं आणि एवढं दाखवायचं गावाला. मी जा पाणी घेऊन ये. जा बाई पाणी घेऊन ये. प्यायचं एक पाणी? नको देऊ बाई चहा नको देऊ पाणी नको देऊ. एवढं आवडावरडा करते नको तू देऊ. का बरं खाली बसली आई? अगं गप्पा मारते त्यांच्यासोबत. अगं घरात बस. कुठे यांच्यासोबत गप्पा मारत बसती? सुनबाई खायला नको देऊ, पाणी सुद्धा नको देऊ, फक्त आल्यावर 2 शब्द नीट बोलायचं. आणि करकासा नको घालू ग बाई. काय वैतागले? मीच तुम्हाला वैतागले, तुमच्या कटकटीला वैतागले. नको नको करून ठेवले मला घरामध्ये. अगं नको नको म्हणजे आता आमची हाडकं गेली पार. सकाळपासून चहा सुद्धा घेतला नाही. मामा तुम्ही शांतच बसा, तुम्ही तर बोलूच नका. मी तुमच्यासोबत बोलले का? मी आत्याला बोलले. अगं बाई दिवसभर राबत होत ग. काय राबतं दिवसभर? मी नाही राबत का घरामध्ये दिवसभर? मी घेऊन येते चहा. थांबा. तू कुठे चालली चहा घ्यायला? बस तुम्ही आणते. अगं राहू दे, मी आणते. काय करावं बाई आपलं तुला. पटलं का तुम्हाला? हे माझ्या आईलाच काम सांगायचं होतं ना. माझ्या आई आता आले तर ते पण तुम्हाला डोळ्यात अगं, खुपसायला लागलं तर तुम्हाला. पाहिलं आम्ही त्यांना काही काय म्हणलं. पाहिलं? आल्या लगेच चहा आणि हे आणि ते आणि नुसतं खायला गिळायला लागतं 4-4 टाइम. असे काय डोळे वाटरून पाहताय मला तुम्ही? काय नाही बाई, आमचं बोलूनच चूक झाली. नसतो आलो घरी तर बरं झालं. बरं झालं असतं माझ्या आई सोबत मी बसले तरी असते थोड्या वेळ. ते पण तुम्हाला बघवलं गेलं नाही. काय नाही. हे गमीला का बरे थोडं तिकडे ठेवायचं नाही गमीला? अगं लाथ हडती कुठं अगं गेली? लक्ष्मी ती त्यानेच आपल्या घरात धन संपत्ती आहे. हा मग घरा पुढे काम भांडे आणून ठेवता का? हे घ्या चहा. येईन बाई तुम्ही घेतला का? अहो माझ झालाय. तुम्ही घ्या. तू घेते का चहा? अगं तू कशाला चहा बनवून आणलं म्हणून? अगं राहू दे ना, दमलेत ते. कुठं दमलेलं दिसतंय का तुला? वावरात गेलते बाळा ते. मग सारी दुनिया काम करते. यांनी केलं म्हणून काय झालं का? मरतात का मग? चहा चांगला झालाय बरं का. आमच्या ह्यांना आवडतो अहो असं चहा. चांगलंय अद्रक बिद्रक टाकून केलाय. अहो आम्ही लय दमलो होतो त्यांचं डोकं दुखायला लागलं. माझं तर वासाने लय त्रास होतो त्या कांद्याच्या. हा, नाही, म्हणून बरोबर. म्हणलं जशी कब्बर चहा घ्यावा आणि संध्याकाळी परत दाराला जायचं. नाही पण चहाच्या रंगावरूनच ओळखलं मी. चहा एकदम स्वरात ते झाला. काय आमच्या घरी मस्त माणसं आहेत कामाला, पण ह्यांना आहे ना माझ्याच हातचा चहा लागतो. दुसऱ्या माणसांच्या हातचा चहा नाही पेत ते. असतो एखाद्याचा आहे ना हातगुणच असतो बरं का. बरं तुम्ही हातपाय धुवून घ्या जेवण करायला. मग कशाला? आता नाही ते संध्याकाळी जेवतात आई. अगं दमलेत म्हणलेत ना ते, सकाळ धरून काही खाल्लं. अगं रानात सगळे कामं तसेच पडलेत. मग कांदे काढायला आले. जा नंतर या तुम्ही. जा तेवढं करून या काम. गेलो असतो 2 घास खाऊन आम्ही. मग परत कशाला यावं? मग आता संध्याकाळी दारे धरायचे परत ते राहिलेलं मग उरकायचं. संध्याकाळचं संध्याकाळी बघता येईन. आता काम करून या. तोपर्यंत मी आई सोबत बोलते माझ्या. मग मी देते तुम्हाला जेवायला आवाज. पण दिला असता आताच घास तुकडा तर तुम्ही मगाशीच खाऊन गेल्या होत्या ना आत्या. किती वेळ झाला? 3-4 तास पण झाले नाही तर तुम्हाला लगेच गिळायला पाहिजे. 4-4 वेळेस मी स्वयंपाकच करत बसायचं का? मग तू शांत बसाय, तुला काही माहिती नाही. आलं पोरग कधी आले राहणार तू? आता चालू ते काय भाऊ आता चहा घेतलाय. बरोबर. बरं येतो मग आम्ही जातो. हा रानात जातो आम्ही. नाही आता जेवण करून घ्या ना. नाही नको येऊ नंतर मग अहो, खायला. 1:30 वाजलाय आता. चक्कर 1:30 मारता. वाजले, 6 नाही वाजले. दिल मी 3-4 वाजता जेवण. 3-4 वाजता. हा अगं त्यांना आधी 12ला जेवण लागायचं. आता कसं सासूबाई आता थोडं सरकार बदलल्यावर थोडं ठीक आहे. आता 3 वाजू द्या 4 वाजू द्या. आधी माझे वडील आहेत ना सकाळी 9 वाजता जेवण करून जायचे. आईचा स्वयंपाक सकाळी सकाळी तयार असायचा. पण आता काय कुलपाच्या चाव्या वेगळ्या हातात. आता काय म्हणजे टोमणे मारताय काय मला तुम्ही? काय नाही बाई, आता? नाही काय नाही म्हणत आम्ही. भाऊ काय नको बोलू जाऊ. मला काय नाही म्हणत. उगाच कशाला किटकिट घालतो घरात. आमच्यामुळे काल तुमच्या दोघात भांडणं जातो आम्ही आमचं वावरात चालव. कशाला उगा यांच्यात भांडणं आपल्यामुळं. आणि तुमचं झालं काम? हा माझं काम झालं. बरं चालतंय तुमच्या आपल्या गप्पा चालू द्या. हा बेटा येतो तुम्ही आम्ही. बोला. पण जेवून गेला असतं. नाही आम्हाला भूकच नाही राहिली आता. नाही त्यांचं पोट भरलं असेल. 4-4 टाइम पाहिजे गिळायला. तुम्ही जेवलात का सासूबाई? नाही म्हंटल त्यांच्यासोबतच जेवले असते. नाही तुम्ही जेवण करून घ्या. जेवण ती तिला देते मी जेवायला. चला आई घरात आता. चल, ते कप मलाही वाढ. हे उचलून घ्या चला आतमध्ये. मलाही वाढ.
तू घे वाढायला, मी आलेच. आता कुठं चालली तू? अगं तुझे ते शेजारचे आहेत ना, ते माझ्या लय ओळखीचे आहेत बघ. त्यांची पोरगी आपल्याच गावात दिली. हो का? म्हटलं त्यांना भेटून येते. तू घेतो पण जेवायला. बरं लवकर ये. तुझ्यासाठी काय बनवू मी? फुटाई. नाही काही नको बोलू, हाय तेच खाईन मी. नाही नाही, तुझ्यासाठी चांगलं काहीतरी बनवते. आई लवकर येतो हा भेटून. हा. आलेच मी. चला. काय बाई जीवाला भाकर नाही हो, साऱ्या सकाळचं कष्ट. काय नशीब आहे आपलं. आज ना उद्या समजेल. काय विनबाई, विनबाई, काय गडबड झाली का जायची? हा मग आता वावरात काम करायचे. आता तुम्ही तर पाहिलं घराचा तमाशा. आता काय बसता तिथं काय ऐका आता तिथं नाही. तरी 4 बायात मन रमत जरा. ते काय मलाच बघवलं नाही बघा. नाही आमचंच काहीतरी कमी पडले आहो. आमचे अहो, संस्कार काय कमी सांगावं पडले ते. तुम्हाला, हे रोजच आहे आमच्या मड्याला. हो तुम्ही नका रडू, मला लय वाईट वाटतंय बघा. आमच्या पोराला बी ना मला बी हेच त्रास आहे हो. कपा हे बघा, मला तुमचं दुःख नाही बघवत बघा. तुम्ही रडायचं थांबा बरं. काय करावं, अन्न नाही पाणी नाही आणि माळ राबवतो तिकडे वावरात. घरी आलं का घरचं करतो तरी ते आम्हाला काय अपेक्षा आहे, तिने 2 शब्द नीट बोलावा. म्हाताऱ्याचा आयुष्य घातलं हो कष्ट करण्यात आणि अजून आमच्या मड्याला तेच आहे. आम्हाला वाट आम्ही केलं काय साठी 2 म्हातारपणात 2 दिवस बसून खावा. सुन आल्यावर ते नाही. हे बघा ते सगळं जाऊ द्या. हे बघा जेवण तर नाही पण हे तुमच्यासाठी घेऊन आली मी. हे खा. जेवणाचा मी डबा पोचवते जावयांकडे. तुम्ही नका काळजी करू आणि स्वतःची काळजी घ्या जरा. तिच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ. आता तेच तर चाललंय, लक्ष देत नाही. असं वाटतं नको आपल्या घराचा नाश होईन, कशाला आपण बोलावं म्हणावं. येईन बाई लयच अवघड आहे. तसला काही बी विचार करू नका. त्याचा काय सोक्ष मोक्ष लावायचा आहे ना, तो मी लावेलच. तुम्ही फक्त काळजी विचार घ्या. नाही करतो आम्ही, पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय. आतापर्यंत आम्ही हे कोणासाठी करतोय हे सगळे, आणि ज्यांच्यासाठी करतोय त्यांनीच जाण नाही ठेवली. काय उपयोग आहे या करण्याचा बी? नाही तुम्ही नाही आमच्या कुठं तर कधी ना कधी मसनी गवऱ्यात जाणार अहो, आहेत. असं नका बोलू. पण ते सुनाने नीट बोलावं नवं. तुमचं काय नाही चुकलं. आमचे संस्कार कमी पडले ते. तुम्ही रडू नका, आता शांत व्हा. तुम्ही हे खा. मी ना डबा पाठवते पाहुण्यांकडे. जाऊ द्या नका काय. नका पाठवू ती उगाच काय? तुम्हाला बोलन. अहो, ते नाही परत, अहो आमच्या पोराची तर उलशिक इज्जत नाही. कुत्र्यावानी जी नाही त्याचं घरात, त्याचं उलशिक चालत नाही. आमचं राहिलं 4 दिवस आता. हा आणि त्यांचा आमच्यामुळं संसार कशाला त्यांचे बांधणं बाई. अहो मी तिची आई आहे. तुम्ही नका काळजी करू. आणि आईला काय करायचंय ना लेकीचं हे फक्त आईलाच माहिती. तुम्ही जा पुढं, मी डबा पाठवते. नका काळजी करू. मी येते. हा या या. आई एवढी चांगली नाही, पोरगी कोणावर असन बाय. हा आहे. आपलंच नशीब खराब झालं. काय बाई गोडवानी येईन बाई बोलत येईन. पोरगीच लय खटाळ ग बाई. काय परिस्थिती करून ठेवली ही. मला तर पोरगी म्हणायची पण लाज वाटायला लागली. मी ना अरे अ, आई बाबा गेले का रानात? जावई तुम्ही परत आले? हा आलतो म्हटलं थोडं बघू रानातलं. मी काय म्हणते जावई, बोला की. जे झालंय ना ते सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. मला हे काय बघवत नाही बघा. तुमची परिस्थिती काय आहे ना ते मला दिसती. तुमच्या आई वडिलांचे जे हाल चाललेत ना ते नाही बघवतो ह्या डोळ्यांना. आणि तुम्ही तर नवरा असून पण काही बोलत नाही. मला तर लाज वाटायला लागली माझी. किती हाल चाललेत त्या माऊलींचे. अहो असं वाटायला लागले की आमचे नाही असे हाल व्हावा या पोरीच्या ह्या अशा वागण्या पायी. मी काय म्हणते जावई, तुम्ही माझ्या मुलासारखेच आहेत. माझ्या पोरीचा आहे ना काटा काढावाच लागणार आहे. तिची जिरवावीच लागेल, त्याशिवाय ती जाग्यावर नाही यायची. नाही जाऊ द्या, सुधारल. हो जाऊ द्या. कवर जाऊ द्या. तिच्या बापाला तर अजून हे माहिती पण नाही. तिच्या बापाला जर कळलं ना तर त्यात नाही का उठतं बुक्कीन बसता लाते तिला. नाही मला त्यांच्या कानावर घालावंच लागणार आहे. पण त्याआधी मी काय सांगते ना ते नीट ऐका. फक्त तुम्ही मी सांगते एवढं करा. ऐका माझं प्लीज. मी तुम्हाला तुमच्या पाया पडते वाटलंच तर. ठीक आहे ना? ठीक. तुम्ही आता एक काम करा, मी तुम्हाला डबा बांधून देते. तुम्ही फक्त तुमच्या आई वडिलांना देऊन या.
बाकीचं काय करायचं ना ते मी माझं बघून घेईन. ठीक आहे चालेल. तुम्ही व्हा पुढं, मी येते पाठीमागून. हो. ती बघायला नको. पूजा नाही, आधी ह्यांना फोन करते. हा, अहो मी बोलते. बोल ना. कुठे आहे तुम्ही? गावाकडे. अहो गावाकडे ते तर मला पण माहिती, पण कुठे आहेत नेमके? घरापाशी काय झाले बोल ना. तू तिकडे गेली पोरीकडे मला फोन करते कुठे? ऐका ना, तुम्हाला इकडे येता येईल का? काय झाले? तुम्हाला ते सगळं मी सांगते, तुम्ही पहिले या इकडं. अहो. गाडी गेली मोठी घेऊन, आता मी काय येऊ? अहो आपल्याकडे काही गाड्यांची कमी आहे का काय? तुम्ही पण बोलताय. ड्रायव्हरला घ्या आणि या लवकर. बरं, ठीक आहे ठीक आहे, आलो लगेच. महत्वाचं बोलायचंय, लय म्हणजे लय महत्वाचं आहे. बरं बरं, ठीक आहे, आलो लगेच. हा ठेवा. अगं आई, अगं आई आजचे दिवस थांब ना ग. नाही. अगं रात्र होत चालली, अंधार पडन, राहू दे आजचे दिवस. अगं मला उशीर जाऊ दे, आता काय करू आता थांबून तरी. आता थांबले ना अगं दिवसभर. मग सकाळी जा ना. हे बघ, तुझ्या पप्पाला आहे ना माझ्या हातात चहा पिल्याशिवाय बघ त्यांचा दिवसच जात नाही. आणि आता दिवस तर राखा मावळलाच आहे. आई अगं एक दिवसाने काय फरक पडतोय? अगं तसं नाही, आता जेवणाचा पण प्रश्नच आहे ना. का हो सासूबाई, निघाल्या काय तुम्ही? हा निघाले. अहो, बघा ना. संध्याकाळ झाली आता. तिला 6:15 तेच वाजले. म्हणते मी, संध्याकाळ झाली आजचे दिवस. त्याला काय थांब. होतंय तेव्हा, संध्याकाळ असू दे. ह्यांना कसं माझ्या हातचं जेवण खायची सवय, दुसऱ्यांच्या हातचं नाही जमत त्यांना. हा नाही ते तर आहेच म्हणा, पण थांबले असते आजचे दिवस. नाही आता निघते. थांब ना ग आई, पण आजचे दिवस. अच्छा. म्हणजे एवढं म्हणजे आता जायचं ठरलंच आहे तुमचं. हिला घेऊन जा सोबत, तेवढे 4-5 दिवस आराम करेल ती. मी कशाला जाऊ? अगं जा की माहेरी जाऊ नये का कधी? हा जाता, पण असं अचानक कस काय जाऊ मी? जरा आम्हालाही 4 दिवस आराम मिळेल. आणि तसंही तुझ्या किटकिटीला आम्ही रोजच्या वैतागलेलोच आहेत. रोज रोज माझे आईबाप उपाशी राहण्यात जातात, त्याची तुला तर काही किंमतच नाही. अहो असं काय बोलताय तुम्ही? त्याच्यामुळे तुझी आई आलेली आहे सोबत पण आहे, तर मग तू जाऊ शकते आता. बघ आता तू ठरव तुला यायचंय का नाही. मला यायचं का नाही म्हणजे मी असं अचानक कस काय गेली मी? तुझा नवरा एवढा बोलतोय आता. बोलतो काय मग, एवढं घर सोडून येऊ का मी माझं? लाज वाटते मला तुझी. आता बस झालं, जेवढं झालं तेवढं खूप झालं आता, बस. अहो असं काय बोलताय तुम्ही? कसली लाज वाटते तुम्हाला? एक शब्द जर जास्त बोलले ना आता, तुझ्या आई देखता थोबाड फोडेल तुझं. तू माझ्या घरात इथून पुढे राहायचं नाही. माझं घर म्हणजे माझं घर नाही काय? मला आहे ना दुसरी बायको करायची वेळ आली आता तुझ्यामुळं. जी माझ्या आईबापाला उपाशी ठेवती, माझ्या आईबापाला जेव घालत नाही, असली बायको मला अजिबात नकोय. अहो जावई, पण आता दुसरं लग्न म्हणजे असं काय केलंय माझ्या पोरीनी? बघ की आई, जे तोंडाला आलं ते बोलताय. तुमच्या डोळ्यात देखतच झालंय ना सासूबाई आज. आणि सासूबाई तुम्हाला एक विनंती आहे, हिला इथून घेऊन जा. हिला इथं काय ठेवायची माझी इच्छा नाही. आणि तुम्हाला जर इथे तिला ठेवायचंच असेल तर मी स्वतः तिला घरातून हाकलून देईल. आणि ते जर नाही गेली तर ती माझ्या हातून मरेल. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आत्ताच. बघितलं नाही तुझ्या समोर कशी बोलतायत मला? अरे काय चाललंय? बिनबाई, कुठं निघाले तुम्ही? अहो घरी चालले आता. अहो आता संध्याकाळचं. त्याला काय होतंय, गाडी आहे, ड्रायव्हर आहे, जाईन. नाही गाडी ड्रायव्हर तर आहे ठीक आहे, पण आता आला आज आजच्या दिवस राहा. नाही, पाहुणचार खूप झाला, लेकीने चांगला पाहुणचार केलाय. आता म्हंटल निघावं. माझी सून पण आहे ना तिकडं, हा ती पण माझी वाट बघत असन. आणि माझ्या सुनाला पण माझ्याशिवाय करमत नाही बघा. तिला कसं आहे, मी एक दिवस जरी कुठे गेले ना तरी तिला हुर भरल्यासारखं होते. निघावं लागल आता मला. मला पण माझी सून आहेच ना. तुमची सून खरंच खूप चांगली बरं का. तुम्हाला वेळेवर जीव खाऊ घालते. मी त्या दिवशी आलतो बघितलं मी. अशी सून प्रत्येक आई बापाला मिळावी. पण जावई, तुम्ही जे म्हणताय ते दुसरं लग्न करायचं ते बघा आता. दुसरं लग्न? बघा ना मामा काय म्हणताय काय ते? रे भाऊ दुसरं लग्न? हिला काय झालं? हा? हे तुम्हाला नीट खाऊ पिऊ घालत नाही, मग चांगले खाऊ पिऊ घालणारे आणायला नको का तुमच्यासाठी? असं कुठं असतं का? ते बघा बरं तुम्हीच. नाही नाही, तो कशाला करण दुसरी बायको? डोकं फिरलं काय हा? तुझं? हा? तुला असे संस्कार दिलेत का आम्ही? अहो बाई, बरोबर आहे त्यांचं. दुसरी बायको आता माझी पोरगी नसून आवडत त्यांना. तुम्हाला नाही नीट बघत मी पाहिलंय की. अगं आई तू पण अशी काय बोलते? अगं मग आता तू त्यांना चहा द्याय ना, मग ते आता काय करतील? त्यांना चहासाठी तरी दुसरी बायको नको का? अहो, कामाच्या गडबडीत होत असतं म्हणून काय लगेच असं करतात का? अहो, किती झालं तरी आमच्या लेकी सारखी येते. अहो, आता आम्ही चहा- लेकीसारखा जीव लावतो तिला.
हा आता तुम्ही जीव लावता हो, पण तिच्याकडून चहाच होत नाही आमच्या लेकीकडून आणि स्वयंपाक होत नाही, मग काही तर राहून करण. त्यापेक्षा जाऊ दे दुसरं लग्न लावून द्या जावयांचं. आज ना उद्या ते आम्हाला जीव लावणं. हे बघा, काही चुकलं माकलं असेल माझं तर मला माफ करा जावई. आता तुम्हाला एक विनंती आहे, संध्याकाळची वेळ झालेली, हिला हाकलून द्या. असली घाण ठेवू नका तुमच्या घरात. आणि असली कीड नाही का घराला लागण्यापेक्षा ना हिला हाकलून दिलेलं बरं. आणि हा तुम्हाला पण सांगून ठेवते, ही जरी कोर्टात गेली ना तर तुमच्या बाजूने साक्षी द्यायला मी लढन तुमच्या साईडनी. एक आई सांगते हो तुम्हाला, ह्या असल्या घाणीला जन्माला नसताना घातलं तर बरं झालं असतं. आज मलाच माझी लाज वाटायला लागली. तिला सासू सासऱ्याची किंमत नाही, नवऱ्याची किंमत नाही, फक्त आईच्या पुढे पुढे करायला लागली का? अगं मी पण कोणाच तरी सासू आहे. जे तू वागतेस ना ते जर तुझी भाऊजाई माझ्या संग वागली तर काय वाटन तुला? त्याच्यापेक्षा तू न राहिलेली बरी ना. कधी कोणाची कदर नाही करता आली तुला. सोन्यासारखं सासर भेटलं तुला. अगं सोन्यासारखी माणसं आहेत, तुला जगण्याला काय अर्थ आहे? तू जर मेली ना तर हे कुटुंब सुखी तरी राहील, 4 घास खाईन तरी सुखाने. जा कुठेही तोंड काळ कर, पण ह्या घरात येऊ नको परत. तुझी आई म्हणून हे मी सांगते. काय बोललं का मला? एवढी का तिला तावत बोल? बरं झालं तुम्ही आले. किती उशीर केला तुम्ही यायला? मला उशीर झाला, बोल ना. विचारा तुमच्या लेकीची थेरत. काय केलं? अहो मला आज ना लाज वाटते, कानाखाली मारायचे. काय केलं? सासू सासऱ्यांना जेवायला देत नाही, नवऱ्याला घालून पाडून बोलती. सकाळ धरून आहो यांना चहा सुद्धा नाही, हा पाणी सुद्धा देत नाही. बघा यांची अवस्था. काय खरं आहे का? हे संस्कार दिलेत का आपण हिला? सकाळ धरून आले तशी बघते इकडं मी. बघ, काय सांगते मम्मी, खरं आहे का? अहो, काय विचारता तिला? तिचे तोंड बघा, ते नवरा बघा. लाज वाटली पाहिजे थोडीफार. आई देखता एवढं जर त्यांना सासरवास करते तर मागे काय करीत असेल? हा, अरे वयोवृद्ध आहेत ते, काय कष्ट करते बिचारे, पोटाला पोटभर खाते. तुझ्या वाचून ना कोणची गोष्ट. तिला वाटलं आपल्या इकडे सगळं आयुष्य आराम म्हणून इथं पण भेटेल. नाही नाही, इथं भेटून का तुला? आणि तुला जर उद्या चला आम्ही आमच्या घरी नेतो जगशील का तू? काय विचारतं तुला? कळत काही? अहो तिला काय विचारता? लाज सोडलेली पोरगी. अहो मला बघवलं नाही हो यांचं दुःख. अक्षरशः मी पाणी सुद्धा देत नाही हो, ग्लास फेकून देते, चहा सुद्धा देत नाही, हातातलं घेते ऊस हिसकावून. काय म्हणते? ऐकायला येतंय का? कटाकुट टोला एखादा? हा, माफी माग त्यांची. आणि आमच्या घरी बी नाही यायचं. राजा हो, तुम्हाला ठेवायच्या सांभाळायला सोडून द्या आम्हाला. नाही मी सांगितलंय जावयांना दुसरं लग्न करा. नाही नाही, आम्हाला पण नाही ठेवायचे. आता तिने लय त्रास दिलाय आम्हाला. आमच्या पोराचं काय जगणं तिने मुश्किल करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला नको ती घाण. आता तुम्ही तुमची घेऊन जा. आली काही वेळ आता? आम्ही आमच्या पोरासाठी ग बसत होतो हे पण आमच्या बी घरी नको, हे आमच्या घरी नेलं तरी वाटोळं करीन. त्याच्यापेक्षा हिला गेलं आपल्या घरी तुला नको. तिकडे जा. म्हणजे माझ्या सुनाचं आणि पोराचं जगणं मुश्किल करीन ती. आणि मी तर म्हणते ना, सगळ्याच पोरीला तुमच्यासारखे आई बापा पाहिजे. म्हणजे पुरी नीट नवऱ्याच्या घरी संसार करत्या आणि सासू सासऱ्याला जीव लावत्या. काय करायचं? जाऊ काय मी? काय आता बोल करायचं? ना, आता काय दाखडी बसली? शब्द नाहीये गाय बोलायला माझ्याजवळ. ठेवलेच नाही कुठे ना, तू? शब्द संपले ना सगळे. मग आता माफी माग नवऱ्याची आणि सासू सासऱ्याची. अगं माग ना. आत्या मामा माफ करा, मला लय मोठी चुकी झाली. मी दोघांच्या पण पाया पडते. नको पाया पड बाई. तू लोकांची काय, आता आमची लेकच हेस ना. सून म्हणजे काय लेक समानच आहे ना. हा, पण तू आम्हाला जेवढा त्रास देते ना आमच्या लेकाला बी देते. कोणाला सुखी राहू द्या ना, घरात 4 घास खाऊ द्या ना. बघ अगं- जरा बघ, एवढं तू त्यांचे हाल केले तरी पण त्यांनी लगेच तुला माफ केलं. बघ त्या सासऱ्याच्या तोंडाकडं. अगं चालता येत नाही त्यांना. तरी आम्ही करतो रानातले काम. नको बाय आपल्या लेक सुनाकडे कशाला इथं मध्ये मध्ये करावं. रानात आणि माळ दमत होत. पोरगी चहा सुद्धा देत नाही आम्हाला गिरबळ. दिलं तर बघा, नाही तर धोपटून मोकळे करा. डोम्यावानी कोण बसले तोंड खाली घालून? आता काय बोलणार तुमच्या ते लेकीला? जावई काय बोलणार तुमच्यामुळेच नाही? होतंय. याच्यामुळेच झालंय. तुम्ही शांत बसत आले, 2 आता फटके पण टाकले काय असते ना, सरळ झाले असते एका दिवसात. माहितीये का? मी म्हणतो तिला एक संधी देऊन बघा, हम्म. सुधारली तर सुधारली. संधी द्या ना. तिकडे खाट्यात जा तुम्ही. चल आणि तू बी मर. चल. आई अशा आई बापा असले ना पुरीचे संसार होते. नाही तर काही होत नाही. आता पाय पुरीला, आता तुला नीट राहायचं तर राह, नाही तर तू बी जाय बाई. नाही, आता इथून पुढे मी सगळं काम करेन. तुम्हाला टायमिंगवर जेवण चहा पाणी सगळं देईन. खरंच मामा चुकलं माझं. सांगा आता काय इतक्या वेळेस करायचं. मला माफ करा. मी तुमची सून नाही, पोरगी बनून राहीन तुला आजपासून. चूक लक्षात आली ना तुझी? बस आता झालं, गेलो सोडून द्या. काय घराचं घर पण टिकवायचं ते तर असेल आहे ना. ना. मग आपण जर चव्हाट्यावर मांडलं तर आपल्याच घराची इज्जत जाती. येईल सून म्हणजे आपल्या घराची इज्जत आहे. आणि तुम्ही पण माफ करा मला. जाऊन दे भाऊ, आता दि सोडून. कसं असतं, तुटल्याने तुटत आणि जोडल्याने जुडत. हे बघ, तुला एक संधी देतोय मी.
पण पुढची संधी नाही देणार. मी ती वेळच आणणार नाही. चला कशाला भावकीला तमाशा, परत काय झालं रे यांचे, काय कमून आले बाहेर. चला घरात चला, घ्या वाट साहेब. जेवायला चल. चला.